चला पुढे कंटिन्यू करू. आता आपण मागे बघितलं होतं की जेवढं वर्क डन करणार आहोत तेवढी स्ट्रेन एनर्जी स्टोअर्ड होणार आहे. स्ट्रेन एनर्जी आपण इव्हॅल्युएट केलेली आहे. आता याला वर्क डनशी इक्वेट करण्याचा परत एकदा प्रयत्न करू. वर्क डन इज इक्वल टू काय, हाफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण वरती स्टिफनेसच्या फॉर्म्युलेशनमध्ये आपण बघितलं फोर्स स्टिफनेस इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स इज इक्वल टू स्टिफनेस इंटू डिस्प्लेसमेंट. तर मी याला इथे लिहू शकतो इज इक्वल टू हाफ डिस्प्लेसमेंट इंटू स्टिफनेस इंटू डिस्प्लेसमेंट. याला मी खाली घेऊन टाकतो. वर्क डन इज इक्वल टू हाफ इंटू डिस्प्लेसमेंट इंटू स्टिफनेस इंटू डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट हा आता माझ्याकडे वेक्टर फॉर्ममध्ये U1 आणि U2 असे दोन आहेत. सो आय विल राईट माय डिस्प्लेसमेंट वेक्टर इज इक्वल टू U1 U2. आणि याला मी असं लिहील हाफ इंटू U1 U2 म्हणजे डिस्प्लेसमेंटचा ट्रान्सपोज इंटू स्टिफनेस मॅट्रिक्स 2/2चा होईल. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. एक डिग्री ऑफ फ्रीडमला आपण रिलीज केलं होतं आणि त्याप्रमाणे आपण K11, K12, K21 आणि K22 हे स्टिफनेस कोएफिशियंट काढले होते. म्हणजे हा जो बार एलिमेंट आहे याचे हे 2 नोड आणि 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. 1 डिग्री ऑफ फ्रीडम पर नोड. दोन्हीला अगोदर कन्स्ट्रेंट केलं, मग 1/1 रिलीज केला. समजा हा पहिला मी रिलीज करतोय, पहिला नोड इथपर्यंत गेला, दुसरा कन्स्ट्रेंट आहे. तर ह्याला लागणारा जो फोर्स आहे येई डिस्प्लेसमेंट करण्यासाठी त्याला आपण म्हटलं होतं फोर्स जनरेटेड ॲट 1 डिस्प्लेसमेंट ॲट 1, फोर्स जनरेटेड ॲट 2 डिस्प्लेसमेंट ॲट 1. आणि मग दुसऱ्या डिग्री ऑफ फ्रीडमला आपण मूव्ह केलं होतं सेम वेनी पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आणि त्याला लागणारा फोर्स आपण म्हटलं होता 2 कारण 2 नंबरच्या डिस्प्लेसमेंटच्या तिथे आहे फोर्ससुद्धा आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा, आणि याला म्हटलं होतं K12. असे 4 कोएफिशियंट्स आपण वर्कआउट केले होते इंटू U1 U2. तर अल्टिमेटली वर्क डन ही सिंगल क्वांटिटी आहे. आपल्याला हे बघायला लागेल की हे सिंगल क्वांटिटीमध्ये येईल का. हा माझा आहे 1/2चा मॅट्रिक्स, हा आहे 2/2चा मॅट्रिक्स. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर होऊ शकतो 2 कॉमन आहे 1/2चा मॅट्रिक्स होईल इंटू हा 2/1चा मॅट्रिक्स आहे म्हणजे 2 कॉमन झाले आणि 1/1ची टर्म भेटेल म्हणजे बरोबर आहे. मला माहिती आहे काही कन्सेप्ट्स तुम्हाला लगेच कळणार नाहीत. जसं फॉर एक्झाम्पल हा डिस्प्लेसमेंटचा ट्रान्सपोज इथे का घेतला, एका बाजूला डिस्प्लेसमेंट ट्रान्सपोज एका बाजूला डिस्प्लेसमेंट. पण माझा लेक्चर हा काही
टेक्स्टबुकला रिप्लेसमेंट नाही आहे. माझा लेक्चर हा फक्त माझी प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी आहे. आणि मी काही फायनाईट एलिमेंट रेग्युलरली शिकवतो अशातला भाग नाही. रादर मी फायनाईट एलिमेंट आयुष्यात पहिल्यांदाच शिकवत आहे. फायनाईट एलिमेंटला मी यूज करतो. आता यूज करताना काय होतं, बऱ्याचशा वस्तू आपण शिकून घेतो आणि शिकल्यानंतर त्या टेक इट फॉर ग्रांटेड घेऊन टाकतो. तशा प्रकारे काही मी सुद्धा घेऊन टाकलेल्या आहेत. तरी मी प्रयत्न करतो आहे की फार बेसिक लेवलला जावं आणि विद्यार्थ्यांना तो समजवण्याचा प्रयत्न करावा की त्यांच्या मनातनं ह्या विषयाची थोडी भीती निघावी. पण वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे सहज कळण्यासारखं आहे. फोर्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इंटू स्टिफनेस हे स्टिफनेसच्या फॉर्म्युल्यावरनं कळण्यासारखं आहे. आणि वर्क डन ही एक स्केलर क्वांटिटी आहे जी की पूर्ण टोटल आपण वर्क किती केलेलं आहे हा एक नंबर आहे. त्यामुळे फायनल आन्सर हा सिंगल नंबरच असणार आहे. आणि त्याप्रमाणे डिस्प्लेसमेंटचा ट्रान्सपोज आपण या लेफ्ट साईडला घेऊन राईट साईडला डिस्प्लेसमेंट घेतलेली आहे. याचं मोर लॉजिकल एक्सप्लेनेशन तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये भेटू शकेल. फॉर एक्झाम्पल मला सोपी वाटलेलं पुस्तक तुम्हाला सांगतो. फायनाईट एलिमेंट इन इंजिनिअरिंग बाय चंद्रू पाटलू अँड बेलू गुंडू हे मला कळायला सोपं असलेलं पुस्तक वाटलं. फक्त त्याच्यात शेप फंक्शन जे मी तुम्हाला डायरेक्टली घेतलेले आहे त्यांनी नॅचरल कोऑर्डिनेट सिस्टमनी घेतलेले आहे. शक्य झालं तर एखाद्या लेक्चरमध्ये आपण नॅचरल कोऑर्डिनेट सिस्टम किंवा आणखीनही वेगळ्या पद्धती ज्या असू शकतात. शेप फंक्शन म्हणजे बेसिकली इंटरपोलेशन करण्याची पद्धत. दोन व्हॅल्यूच्या मधली व्हॅल्यू इंटरपोलेट आपण जसं नेहमी स्टील डिझाईन कॉन्क्रीट डिझाईनमध्ये करतो तशा प्रकारेच करणार आहोत. त्याचेच फक्त इक्वेशन बनवणं म्हणजे शेप फंक्शन बनवणं आहे. तर आता मी ह्या फॉर्ममध्ये वरती जो माझा स्ट्रेन एनर्जीचा इक्वेशन आहे हा जो स्ट्रेन एनर्जीचा इक्वेशन आहे त्याला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तो इक्वेशन माझा आहे स्ट्रेन यू इज इक्वल टू हाफ EA by L U1 U2 1 minus 1 minus 1 plus 1. आता याला असं मी का डिव्हाइड केलेलं आहे. पण अगोदर उत्तर आपण चेक करूया बरोबर येत आहे का. याचं मल्टिप्लिकेशन करून बघू. तर हा होईल पहिला हा मॅट्रिक्स इंटू हा मॅट्रिक्स. दिस विल बिकम U1 minus U2 सॉरी हा 1/2चा मॅट्रिक्स हा 2/2चा मॅट्रिक्स. तर मला मॅट्रिक्स भेटायला पाहिजे 1/2 म्हणजे एक रो 2 कॉलम. तर पहिला हा रो मल्टिप्लाय बाय हा कॉलम मी केला. आता हा रो मल्टिप्लाय बाय हा कॉलम करणार आहे. म्हणजे ही दुसरी टर्म येईल माझ्याकडे U1 मायनसमध्ये प्लस U2. हा वरचा टर्म जो आहे ॲज इट इज कंटिन्यू झाला. तर हा होईल U1 स्क्वेअर
मायनस U1 U2 मायनस U1 स्क्वेअर, एक मिनिट हां, ही टर्म मल्टिप्लाय बाय ही टर्म बरोबर, आणि ही टर्म मल्टिप्लाय बाय ही टर्म, मायनस U1 U2 प्लस U2 स्क्वेअर. आणि याला जर मी बघितलं तर दिस इज नथिंग बट U1 मायनस U2 होल स्क्वेअर. जो की हा वरती फॉर्म्युला आलेला होता माझ्याकडे स्ट्रेन एनर्जीचा. म्हणजे त्याला ह्या स्ट्रेन एनर्जीला मी ह्या फॉर्ममध्ये फोड करून लिहू शकतो. पण आता फोड कशी केली हे मी परत आठवण्याचा प्रयत्न करेल आणि मे बी एखादा लहानसा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. पण नाही टाकला तर थोडं तुम्हाला पुस्तक रेफर करावे लागेल. याच्यामध्ये जसं मी मागे सांगितलं तुम्हाला की डिस्प्लेसमेंटचा ट्रान्सपोज स्टिफनेस डिस्प्लेसमेंट, म्हणजे मध्ये जो 2x2चा माझा मॅट्रिक्स आलेला आहे, हा मॅट्रिक्स मी रेड कलर वापरतो. हा जो मॅट्रिक्स आहे हा माझा स्टिफनेस मॅट्रिक्स आलेला आहे, के एलिमेंट. सो आय कॅन राईट नाऊ माय स्टिफनेस मॅट्रिक्स के ई इज इक्वल टू, हाफ कटून जाईल कारण की वर्क डनमध्ये सुद्धा हाफ होता. अल्टिमेटली मी या इक्वेशनशी या इक्वेशनला कंपेअर करतो आहे, तर दोन्हीमधले हाफ हाफ कटलेत. हे दोन्ही मॅट्रिक्स बाजूला निघाले आणि स्टिफनेस मॅट्रिक्स हा राहिला, त्याचा हा कोइफिशियंट बॅलन्स राहिलेला आहे. त्यामुळे माझा इक्वेशन तयार होईल EA/L ब्रॅकेट 1 मायनस 1 मायनस 1 प्लस. तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की स्टिफनेस मॅट्रिक्स मेकॅनिक्सचा बेसिक प्रिन्सिपल वापरून आपण जो इव्हॅल्युएट केलेला होता बार एलिमेंटसाठी, तो सेम हाच वर्कआउट केलेला होता. पण याच्यामध्ये मोर फॉर्मल फायनाईट एलिमेंटच्या स्टेप्स आपण घेतलेल्या आहेत. आपण अगोदर शेप फंक्शन घेतलेलं आहे, शेप फंक्शन, जो की लिनियर घेतलेला आहे कारण 2च डिग्री ऑफ फ्रीडम होते माझ्याकडे. त्याच्यानंतर शेप फंक्शनवरनं मी म्हणजे थोडक्यात काय, जनरलाइज डिस्प्लेसमेंट ॲट एक्सचा इक्वेशन बनवलेला आहे कंटिन्युएशनमध्ये, कंटिन्युटी कन्सिडर करून. त्याला डिफरन्शिएट करून du/dx काढलेला आहे, म्हणजे स्ट्रेन काढलेला आहे स्ट्रेन डिस्प्लेसमेंट रिलेशनवरनं. आणि मग कॉन्स्टिट्युटिव्ह रिलेशन वापरून मी स्ट्रेनवरनं स्ट्रेस काढलेला आहे, त्याच्यावरनं स्ट्रेन एनर्जी काढलेली आहे. स्ट्रेन एनर्जी ही वर्क डनसोबत कंपेअर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्टिफनेसची टर्म शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावरनं स्टिफनेस मॅट्रिक्स आपण डिराईव्ह केलेला आहे. हे का महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपण 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल एलिमेंटमध्ये जाऊ त्यावेळेला सिम्पल मेकॅनिक्सचे प्रिन्सिपल वापरून स्टिफनेस मॅट्रिक्स डायरेक्टली काढणं शक्य नाही आहे. त्यावेळेला हा ॲप्रोच, ज्याला की आपण एनर्जी ॲप्रोच म्हणतो, तो वापरून आपण स्टिफनेस मॅट्रिक्स काढू शकतो. याच्या व्यतिरिक्त व्हर्च्युअल वर्क म्हणजे हा रिअल स्ट्रेन एनर्जीचा ॲप्रोच आहे.
रिअल स्ट्रेन एनर्जीचा अप्रोच न वापरता व्हर्च्युअल वर्कचा सुद्धा अप्रोच वापरता येतो, जी की गॅलंकाईन मेथड म्हणून फेमस आहे. गॅलंकाईन मेथड किंवा व्हेरिएशनल प्रिन्सिपल हे वापरून आपण स्टिफनेस मॅट्रिक्स काढू शकतो. बघा, स्टिफनेस मॅट्रिक्स काढण्याच्या भरपूर पद्धती आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत, पण अल्टिमेटली आपण स्टिफनेस मॅट्रिक्स त्या एलिमेंटचा काढत आहोत. त्यामुळे ॲज अ प्रॅक्टिकल स्ट्रक्चरल इंजिनियर कोणतीही एक पद्धत जर तुम्हाला आली, जसं मला एनर्जी मेथड ही सोपी वाटली, मी ती शिकलो आणि ती मी यूज करतो, तर कोणतीही एक पद्धत तुम्ही जर वापरली तर ती पुरेशी आहे. पण म्हणजे जे एक्सपर्ट आहे फायनाईट एलिमेंटमधले, ते व्हेरिएशनल अप्रोच म्हणजे गॅलंकाईन अप्रोचला जास्त प्रेफरन्स देतात. कारण मोर अँड मोर कॉम्प्लिकेटेड जसा एलिमेंट होत जातो आणि इक्वेशन कॉम्प्लिकेटेड होत जातात, तसा गॅलंकाईन अप्रोच हा वर्कआउट करायला सोपा पडतो. तर हा एक लेक्चर आपण इथे थांबवूयात, ज्याच्यामध्ये की आपण स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर बार एलिमेंट इव्हॅल्युएट केलेला आहे. थँक्यू.